घेतली आहेत. दोन ISPL कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश पवार नाना, सुमित डेकडे या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. माझ्यामध्ये सचिन नाईक देखील उपस्थित राहिलेले आहेत. नईम भाई, आपलं देखील स्वागत असेल. नवी मुंबईचा वन सोल्युशन संघ आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. चला, मॅच सुरू करायची आहे. सचिन नाईक देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. महत्वाच्या मॅचला सुरुवात होते. एका बाजूला ओव्हर 40 गटातून पात्र झालेला अंतिम 3 मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो वन सोल्युशन नवी मुंबई, आणि दुसऱ्या बाजूला US उमेश 11 साजन पाटील उमेश कोळे यांची टीम पाहायला मिळते. मुंबईची टीम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. सचिन नाईक, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर थोडासा उसळता चेंडू होता, त्यावर स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु गोशांकित क्षेत्राच्या दिशेने जाताना पाहिलं मिळेल. सचिन नाईक गोलंदाजीसाठी आहेत. धारावी संघाला नावारूपाला आणण्यामध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा आहे, विकी भोईर, धीरज भोईर, हे सगळे खेळाडू ज्यांच्या तालमीत घडले. सचिन नाईक यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढंच दर्जेदार खेळलेलं सचिन नाईक यांनी ते गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला शिवडी मुंबईचा सुपरस्टार पाहायला मिळतोय. ज्यांची कॅप्टनशिप मागील हंगामात चर्चेत राहिली, प्रथमेश पवार नाना यांना आपण या ठिकाणी पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुमित डेकडे, पहिल्या बॉलवर एक धाव आलेली आहे. हो हो, वेगवान बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. बॉलला थोडीशी उसळी दिली. प्रथमेश यांचा खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. या स्पर्धेतील एकमेव अर्धशतकवीर प्रथमेश पवार नाना यांना आपण पाहताय. आज जर चेंडू पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. काल देखील भल्या भल्या संघांना पराभूत करत असताना मात्र अंतिम 3 मध्ये जागा बनवली आहे वन सोल्युशन नवी मुंबईने. यावेळेला मात्र अखूट टप्प्याचा बॉल, त्याला स्क्वेअर लेगला खेळतायत प्रथमेश पवार. का बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकात. 4 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर एक वेगवान चेंडू मात्र टाकण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल पंच मुन्ना पठाण या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धाव फलकावर सचिन नाईक, आणि समोर जर पाहिलं तर प्रथमेश पवार. थोडंसं पाऊस देखील येतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हरला उडवलाय, खूप लांबवर मारलाय हा फटका, परंतु धावा त्या ठिकाणी मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. दुसऱ्या डावात चांगली कामगिरी होताना पाहायला मिळेल, कारण नवी मुंबईचे मातब्बर खेळाडू या गटात देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दत्ता मोहिते सारखा खेळाडू या टीम मध्ये पाहायला मिळतोय. शत्रुघ्न यांच्यासारखे खेळाडू पाहायला मिळत आहेत. सचिन नाईक, अमित वाडकर असे बरेचसे खेळाडू नवी मुंबईतील देखील, अजय देखील या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. मिथुने पाहायला मिळत आहेत. अशी बरीचशी नावं आहेत या टीम मध्ये देखील नवी मुंबईची, जे ख्यातनाम खेळाडू आहेत. आणि या स्ट्रोकवर जर पाहिलं तर धावा आलेल्या आहेत त्या 2, आणि 8 धावांवर धावफलक पोहोचलाय. 4 षटकांमध्ये किती धावांचा पल्ला गाठला जातोय ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. यावेळेला उचलता बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी सचिन नाईक आतापर्यंत करतायत. थोडंसं नियंत्रण तर या ठिकाणी मिळवलेलं आहे.
वन सोल्युशन नवी मुंबई, नईम भयानी कंपनी खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत आज भल्या भल्या टीमला पराभूत करत असताना की आम्ही सुद्धा 40+ मध्ये आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न वन सोल्युशन पुन्हा एकदा करते. नऊ धावा धावफलकावर. सचिन नाईक थोडीसे क्षेत्ररक्षणाची रचना आता बदलताना पाहायला मिळते सुमित ढेकळे यांच्या विरुद्ध. यावेळेला वेगवान स्ट्रोक सुमित ढेकळे यांचा पॉवरफुल स्ट्रोक घेताना पाहायला मिळतोय खरा, परंतु चेंडू पुन्हा एकदा मैदानात दाखल होतोय आणि धावफलक जर पाहिला तर एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 10 धावा. सचिन नाईक यांचं पहिलं षटक चांगलं राहिलंय म्हणावं लागेल. केवळ 10 धावा या षटकात खर्च केलेले आहेत. यानंतर आणखी 3 षटके येणं बाकी आहेत, परंतु पाहायचं आहे येणाऱ्या 3 षटकात किती धावा होतील आपल्याला पाहायचं आहे. मोहिते यांना पण या ठिकाणी पाहतोय. पूर्वी मुंबई आणि त्यानंतर नवी मुंबई गाजवली या खेळाडूने. जोईनगर, सानपाडा या परिसरामध्ये विशेष लोकप्रिय आणि ओव्हर 40चं क्रिकेट मग अगदी पुण्यापर्यंत जाऊन देखील गाजवले दत्ता मोहिते यांनी. आणि तेच दत्ता मोहिते यावर्षी जर पाहिलं तर काय जबरदस्त गोलंदाजी मात्र त्यांची नुकतीच आपल्याला कोपरखैरणे या ठिकाणी पाहायला मिळाली होती. आणि इकडे पहिलाच बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय खरं, परंतु धाव पाहिजे किती मिळते. पंचांचा इशारा येतो, केवळ एक धाव आहे आणि धावसंख्या इकडे पुढे जात असताना 11 धावा. हा सहजासहजी मॅच सोडणारे तर हे वन सोल्युशनचे खेळाडू देखील नाही आहेत. दोन्ही टीम चांगले आहेत, चांगले क्रिकेट खेळल्यात. सुमित ढेकळे यांच्या विरुद्ध दत्ता मोहिते. यावेळेला थोडीशी उसळी देण्याचा प्रयत्न होता पण आमच्याकडे वळले. वाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या एकने पुढे जाते 12 धावांवर. आजचा दिवस क्रिकेटसाठी आहे. थोड्या वेळात जर पाहिलं तर डोंगरीच्या राजाचं गणपती बाप्पाचं आगमन 86व्या पर्वामध्ये या ठिकाणी होईल. यावेळेला थोडासा पुढे गेलेला बॉल पाहायला मिळतोय. शत्रुघ्न त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि जोपर्यंत अमित त्या ठिकाणी येतील तोपर्यंत एक रन. पहा जर मोठा फटका नाही आला तर तो बॉल चांगलाच म्हणावा लागेल, जरी एक धाव आली तरी. आणि इकडे 4 षटकांच्या या मॅच मध्ये थोडंसं नियंत्रण आतापर्यंत मिळवलंय. 13 धावा ज्या पद्धतीने आज US वुमेन्स 11 खेळलेली आहे. साजन पाटील, उमेश कोळे यांची टीम या एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. या हंगामात स्ट्रगल त्यांचं चालू होतं, परंतु आज खूप चांगली खेळली ही टीम सुद्धा. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल, त्याच्यावर नानाचा पुल सक्सेसफुल. 4 धावा. नाव जरी नाना असेल तर धावांसाठी हा आहे आणि त्यामुळे या धावा येत आहेत. या 4 धावांनी धावसंख्या मागील षटकात देखील एक चौकार नानाच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. 17 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना दत्ता मोहिते. ओव्हर पिच बॉल समोर उडवलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतो. बॉल अडवण्याची संधी होती त्यामुळे दत्ता थोडेसे नाराज झाले, स्वाभाविक आहे, परंतु तिकडे चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेट आहे. वन सोल्युशन टीम देखील खूप चांगलं कमबॅक केलंय वन सोल्युशनने. यावेळेला आपण पाहू शकता व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. नियंत्रण थोडंसं अटलंय. धावसंख्या 22 वर. प्रथमेश पवार आणि सुमित ढेकळे यांच्या विरुद्ध वन सोल्युशन टीम खेळताना पाहायला मिळते. दत्ता मोहिते नाना यांच्यासाठी. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत आणि हा बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. फुलटॉसचा फायदा घेतला. बॉल सीमारेषा पलीकडे. यस, तिसरी मॅच सुरू आहे. नानाची पहिल्या मॅचला बॅटिंग आली नाही, परंतु 100 पेक्षा जास्त धावा प्रथमेश पवार यांनी केलेल्या आहेत.
नगरसेवक चषक शिरवणेमध्ये देखील असेच तुटून पडले होते आणि आज देखील प्रथमेश पवार नाना यावेळेला पॉवर खूप जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळाला आणि तिकडे 2 धावांचा फटका पंच कळवतायत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. ओव्हर नंबर या ठिकाणी दुसरी संपलेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा धाव फलकावर. 2 षटक अजूनही बाकी आहेत. 30 धावा. याला उत्कृष्ट कर्णधार यालाच म्हणतात. दुसऱ्यांदा तिकडे धावसंख्या चुकली परंतु नानाने ती लक्षात आणून दिली लगेच. म्हणजे फक्त तुम्ही बॅटिंग बॉलिंग करून चालत नाही, सगळी व्यूहरचना डोक्यात असावी लागते. या वेळेला बाहुबली सुमित ढेकळे पलीकडल्या बाजूला डोंगरी मार्केट आहे आणि डोंगरी मार्केटच्या दिशेने बॉल 4 धावांसाठी. अजय ठाकूर येतात गोलंदाजीसाठी. फुलटॉस टायमिंग नाही झालाय. सुमित ढेकळेची बॅटिंग पाहण्यासाठी देखील बरेचसे प्रेक्षक आलेत. प्रथमेश पवार नानाला पाहण्यासाठी, सुमित ढेकळे यांची बॅटिंग पाहण्यासाठी. दिगंबर पाटील आमचे मित्र आणि दहीहंडी साठी अगदी अमेरिका वारी देखील ज्यांची झालेली आहे. माझगाव ताडवाडीचे गोविंदा पथकातील महत्वाचे सदस्य देखील आणि या परिसरातील रहिवासी दिगंबर पाटील हे देखील उपस्थित राहतात. यावेळेला देखील चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. एक चौकार आला परंतु त्यानंतरचं कमबॅक म्हणावं लागेल कारण धाव संख्या जर पाहिली धावसंख्या जर पाहिली तर आता 36 धावा. तिसरी ओव्हर सुरू आहे. अजय यांच्याकडून चांगली गोलंदाजी होते. शरीरापासून चेंडू थोडेसे दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा ते सुमितला ऑफस्टंपच्या बाहेर बांधून ठेवलं. यावेळेला जरी पहिला बॉलवर स्ट्रोक आला स्क्वेअर लेगला त्यानंतर अजय ठाकूर यांनी एका सुनियोजित टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा मानस ठेवला आणि त्या ठिकाणी ती गोलंदाजी करतायत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 37 धावांवर स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. आली आहे 37 धावांवर सुमित ढेकळे आणि समोर जर पाहिलं तर अजय ठाकूर. यावेळेला मात्र पॉवरफुल स्ट्रोक आलाय, पुल केलाय सुमित ढेकळे यांनी आणि हा फटका 2 धावांसाठी जाताना पाहायला मिळेल आणि ओव्हर नंबर 3 या ठिकाणी संपते. धावसंख्या झाली 39. या षटकात केवळ 9 धावा आल्या म्हणजे चांगली गोलंदाजी. आणि आता या डावातील शेवटचं षटक. मिथुन येतात गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. शेवटचं षटक आहे. थोडीशी चर्चा या ठिकाणी सचिन नाईक यांच्या बरोबर देखील होताना पाहायला मिळते. या स्पर्धेचा फॉर्मॅट होता लीग पद्धतीचा. या स्पर्धेमध्ये 8 व्यावसायिक संघ होते, 4 ओव्हर 40 गटातील संघ होते. त्यामध्ये लीग मॅचेस खेळवल्या गेल्या. सध्या सुरू आहे सेमीफायनल आणि यानंतर लगेच फायनल असेल. 4-4 ओव्हरच्या मॅचेस. ओ पहिला बॉल मिथुनने चांगला टाकलाय. डावकुराथाचे गोलंदाज बॉल निहाळला प्रथमेश पवार नाना यांनी आणि पॉइंटच्या दिशेने खेळला. तोपर्यंत 1 धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 40 धावा धाव फलकावर. कुठेतरी 50च्या आसपास नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे परंतु ही सलामीची जोडी सुमित ढेकळे यांनी देखील आज खूप चांगली क्रिकेट खेळलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच त्यांनी मिळवलं. त्यानंतर नाना 2 मॅच मध्ये प्रथमेश पवार यांनी देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेला आहे. या सगळ्या रथी महारथींना पाहण्याची संधी डोंगरीवासियांना आजूबाजूच्या परिसरातील चाहत्यांना देखील मिळालेली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. पाण्यात बॉलचा वेग थोडासा मंदावला परंतु मिथुनचे कौतुक करावे लागेल. पहिले दोन्ही बॉल चांगले झालेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 41 धावा. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय पुरंदर चषकाची. जुगनू सिंग आणि कंपनी सिंग पॅकरचं हे भव्य दिव्य आयोजन.
पुरंदर चषक. यावेळेला लॉफ केलाय, बॉल थोडासा पुढे सरळ बॅटने बॉलला टॉकीज मध्ये पिक्चर पाहायला पाठवलाय. 2 धावांसाठी धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपला पाहायला मिळते. 43 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा मिथून सलामीची जोडी आहे, परंतु चांगली कामगिरी केली आहे. आकाशात काळे ढग जमा झालेत. जोरदार पाऊस येईल की काय. फुल टॉस, परंतु बॅट थोडीशी हातात फिरली नाना यांच्या आणि जसा स्ट्रोक खेळला त्यावेळेला नाराजी सुद्धा व्यक्त केली, कारण 6ची अपेक्षा होती परंतु 2 येणार आहेत. आणि क्रिकेटमध्ये आपण अपेक्षा जरूर करू शकतो, परंतु रिझल्टला महत्व आहे. या बॉलवर मात्र 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 45 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात मिथुन यांनी, म्हणजे मोठा फटका नाही आलाय. ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रथमेश पवार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतोय. वा मिथुन वा, चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, दुसरं षटक मात्र महागडे राहिलं होतं. 20 धावा, तिसऱ्या षटकात 9 धावा. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे. 7 धावा केवळ आतापर्यंत खर्च केले गेलेले आहेत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 46 झाली आहे. डावाचा शेवट कसा होणार ते मात्र इकडे पाहायचं आहे. मिथुन फुल टॉस, चुकीला माफी नाही. आणि बाहुबली सुमित डेकेने हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. सगळं काही सुरळीत होतं, परंतु या बॉलवर आलेला षटकार धावसंख्येला 50शी पार करताना पाहायला मिळाला. 53 धावा झालेल्या आहेत, 52 धावा झालेल्या आहेत. मॅच जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता. पाहूया.
चलते हैं फिर से एक बहुत ही अहम मैच यानी कि सेमीफाइनल मैच, यानी कि फाइनल से पहले का फाइनल सेमीफाइनल। दोनों ही टीमों के बीच एक ऐसी टीम जो हारना नहीं जानती और एक ऐसी टीम जो हार नहीं मानती। दोनों ही टीमों के बीच में दो दो हाथ का मुकाबला, और जो इस मुकाबले को जीतेगा उनके दो हाथ बढ़ेंगे पुरंदर के सिकंदर की तरफ। यानी कि कौन होगा पुरंदर का सिकंदर इस पुरंदर चषक 2024 सीजन 2, जिसका हम इंतजार कर रहे हैं। और वो हमें बहुत जल्द यहाँ पर देखने को मिलेगा। एक खूबसूरत सा आयोजन, एक महासंग्राम आज के सुपर संडे, एक स्पेशल दिन पूरे डोंगरी वासियों के लिए, क्योंकि आज गणपति बप्पा मोरिया यानी कि हमारे डोंगरी से राजा मोरिया माजा, उनका आज आगमन होगा। एक स्पेशल डे है। और वैसे तो गणपति बप्पा का आशीर्वाद सभी के साथ है, लेकिन देखना होगा आज इस स्पेशल आशीर्वाद के साथ कौन आगे चलेगा। तो चलिए, यहाँ पर बल्लेबाज आ चुके हैं सचिन नायक ऑन स्ट्राइक, गेंदबाजी मार्ग पर सोहेल, और नॉन स्ट्राइकर एंड पर है अली। शुरुआत यहाँ पर 53 रनों का लक्ष्य यहाँ पर पीछा करने के लिए। पहली गेंद बहुत ही अच्छा ऑन साइड में एक फ्लैट बैटेड शॉट खेला है, रन लेना चाहते हैं, मना किया। यहाँ पर एक अच्छा कॉल दोनों ही बल्लेबाजों के बीच, क्योंकि दोनों ही विकेट काफी अहम विकेट है। यहाँ पर अगर 40 प्लस की बात की जाए वन सोल्यूशन नवी मुंबई की, तो ये दोनों बल्लेबाजों को एक अच्छी धुआंधार बल्लेबाजी यहाँ पर करनी होगी, एक अच्छा प्लेटफॉर्म देना होगा, जिसके चलते यहाँ पर एक अच्छा कॉल बना किया रन के लिए। अगली गेंद सचिन नायक ने फिर से इस बार एक ऑन साइड में ऊंचा शॉट खेला था, लेकिन इस बार गेंद ग्राउंड के अंदर ही एक रन से संतुष्टि दिखाएंगे यहाँ पर दोनों ही बल्लेबाज। एक हाई क्वालिटी का टूर्नामेंट, एक उच्च स्तरीय का टूर्नामेंट यहाँ पर रखा गया। हम स्पेशल थैंक्स कहना चाहेंगे सिंह पैकर्स को। ओह, ये देखना होगा, ये गेंद गति थी, उछाल भी थी, लेकिन दिशा से थोड़ी भटके, अंपायर ने वाइड करार दिया। और एक सिंह पैकर्स यानी कि जुगनू सिंह, हमारे सिंह इस किंग, जिन्होंने अता किया खूबसूरत सा विंग इस खूबसूरत से ऐतिहासिक ग्राउंड में। देख सकते हैं जहां पर 12,000 की एंट्री ली गई, 12 टीमों ने पार्टिसिपेट किया, लीग मैचेस खेले गए और साथ ही साथ रिफ्रेशमेंट्स का भी इंतजाम किया गया। और ये सारी चीजें बताती है कि इस टूर्नामेंट की ऑथेंटिसिटी जो है ना, वो यहाँ पर बताती हुई कि कितने क्लियर माइंड के साथ एक खूबसूरत सा टूर्नामेंट यहाँ पर चलता हुआ। और इंग्लिश में एक बहुत ही कमाल की कहावत है, द मैन विद द क्लियर माइंड ऑलवेज क्रिएट अ गुड एनवायरनमेंट एंड अ ग्रेट फ्यूचर। तो एक अच्छा भविष्य, एक अच्छा मुस्तकबिल इसका क्रिकेट के लिहाज से अगर बात की जाए, तो इससे डोंगरी सरजमीन पर चलता हुआ सिंह पैकर्स के तरफ से अता की गई। ओह, लेकिन बहुत ही अच्छी कमाल की तेज तर्रारी, थोड़ी सी काटा बदलती हुई गेंद। सोहेल द चीता कैम एक्सप्रेस, रफ्तार का सरदार, अब तक काफी असरदार। और साथ ही साथ हम अलानी इवेंट का भी यहाँ पर बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहेंगे ग्लैमर और फ्लेवर के लिए। और फिर से इस बार पटकी भी गेंद थी, ऑन साइड में खेला है, फील्डर है वहां पर, अच्छा प्रयास वहां पर फील्डर का, लेकिन एक रन ले जाएंगे यहाँ पर दोनों ही बल्लेबाज। और ये एक रन यहाँ पर ज्यादा यहाँ पर इंपॉर्टेंट होगा कि इस ओवर में एक बड़ा शॉट की दरकार है, और उसी की यहाँ पर हम देख रहे हैं कि दोनों ही बल्लेबाज काफी अच्छा प्रयास जरूर कर रहे हैं। और ये इस बार बहुत ही अच्छी गेंद थी, उछाल लेती हुई गेंद, ऑन साइड पे जाना चाहते थे बल्ले का ऊपरी सिरा, और गेंद सीधा थर्ड मैन रीजन में फाइनल की दिशा में गई है। एक रन यानी कि एक के साथ पहला ओवर हुआ है समाप्त सोहेल का, और एक अच्छा सफल पूर्वक स्पेल यहाँ पर समाप्त होता हुआ इस सेमीफाइनल के मैच में। अच्छी गेंदबाजी की है, और अगली गेंदबाजी कौन करेंगे, तो और एक बहुत ही खूबसूरत सा पुरंदर चषक 2024 सीजन 2, एक ऐतिहासिक ग्राउंड वीर छत्रपति वीर संभाजी महाराज क्रीडांगन यानी कि डर्बी ग्राउंड के अंदर एक खूबसूरत सा टूर्नामेंट यानी कि पुरंदर चषक। और पुरंदर के सिकंदर से हम ज्यादा दूर अब है नहीं, क्योंकि सेमीफाइनल का मैच है। सूर्या की पहली गेंद आते ही यहाँ पर अली ने हवाई हल्ला किया जरूर है, लेकिन गेंद गई है ऐसे जगह जहां पर मिलेंगे सिर्फ 2 रन। अच्छा इंटेंट, अच्छा पॉजिटिवनेस। और अली की मैं बात बताता चलूं, अली 40 प्लस के बाहुबली है, बहुत ही कमाल की बल्लेबाजी की, कल थ्रू आउट द डे अपने नाम किया, 40 प्लस के पूल में सबसे बेहतरीन बल्लेबाज होने का एजाज भी हासिल किया। और ये देखना होगा, इस बार सूर्या थोड़ा सा लेंथ से भटके हैं और गेंद की तरफ गए जरूर थे अली, लेकिन गेंद बल्ले से काफी दूर थी। और कल इसी तरह की गेंद पर मैच विनिंग शॉट हमने श्रेयस कदम के बल्ले से देखा था, लेकिन वो गेंद सीधा श्रेयस कदम के बल्ले की तरफ गई थी, लेकिन ये थोड़ी सी भटकी हुई गेंद थी। और एक अच्छा प्रयास यहाँ पर, एक अच्छे इंटेंट, क्योंकि जानते हैं दोनों ही टीमें जानते हैं यहाँ से गलती की गुंजाइश है नहीं।
ओहो, फिर से तेज गेंद थी, बल्ला सीधा घुमाया था चाबुक की तरह, लेकिन बल्ले का ऊपरी सिरा यहाँ पर गति से थोड़ा सा बिट किया। अली मिस टाइम हुए, एक रन थर्ड मैन दिशा में जाते हुए, और एक रन के साथ अगर स्कोर की बात करें 9 रन। और देखना होगा अब यहाँ से किस तरह से यहाँ पर अली एक अच्छे सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, और उनका साथ देते हुए उन्हीं के सचिन नायक, दोनों ही एक बेहतरीन से काबिल बल्लेबाज हैं। ओह, ये अच्छी गेंद है, स्विंग एंड मिस। यहाँ पर इस बार बल्ले के स्विंग पर भारी पड़ता हुआ गेंद का स्विंग। ओह, बहुत ही अच्छी गेंद, इस बार थोड़ी सी लो रहती हुई गेंद, और ये अनइवन बाउंस जो है ना, जो कभी थोड़ी नीचे रह रही, कभी थोड़ी ऊपर आ रही है, और सूर्या इस बार चमक रहे हैं, यहाँ पर हाथ खोलने का मौका नहीं दे रहे। तो अच्छी गेंदबाजी, और सेमीफाइनल का मैच, यानी कि सेमीफाइनल के मैच यहाँ पर हम देख सकते हैं, फाइनल से पहले का फाइनल। यहाँ पर कोशिश जरूर है, बड़ा प्रहार, गेंदों को भेजना है बाउंड्री के पार। इस बार चकमा दिया, इस बार चकमा दिया, इस बार गति से चकमा दिया, इस बार थोड़ी सी चेंज ऑफ पेस की गेंद थी, उछाल थोड़ी अलग ही थी, और काफी अच्छे वेरिएशन के साथ, भले ही बॉल आउट में थोड़े से दुर्भाग्यपूर्ण रहे, थोड़े से भाग्य का साथ यहाँ पर मिला नहीं था सूर्या को, लेकिन इस मैच में अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। और ये अगली गेंद ऑन साइड में खेला है, अमय लाड़ वहां पर है, रन मिलेगा नहीं, डॉट गेंद रहेगी, और डॉट के साथ ये दूसरा ओवर भी होगा समाप्त। और इस बीच हमारे बीच आई श्रीमती आदरणीय, जिनका हम स्वागत करेंगे। चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी आगमन होत आहे या सिंग पॅकरच्या पुरंदर चषकासाठी। संभाजी ब्रिगेड शिवमती भारती पाके मॅडम या ठिकाणी आगमन होत आहे। दक्षिण मुंबई जिल्हा महिला अध्यक्ष आणि त्याचबरोबर कार्याध्यक्ष भारती पाके यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। तर या कार्याध्यक्ष मनोजजी पाके साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। तर या दोन्ही मान्यवरांचं, संभाजी ब्रिगेडला बिलॉंग करणारे हे दोन्ही मान्यवर सिंग पॅकरच्या वतीने आणि जुगनू सिंग साहेबांच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचं करत आहोत आम्ही हार्दिक 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 स्वागत। आए हुए हमारे दोनों ही अतिथिगण मान्यवरों का हम दिल के गहराइयों से यहाँ पर आभार व्यक्त करते हैं कि अपने मूल्यवान समय के साथ अपना मूल्यवान हम वक्त हमें देने के लिए हम आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं। और इसी बीच एक अच्छा कपर कट शॉट सचिन नायक के बल्ले से, गेंद सीधा सीमा रेशा पार, 4 रनों के लिए। चलिए, अंपायर ने यहाँ पर इशारा बदला है, यानी कि 2 रन मिलेंगे। जितना पावर यहाँ पर चाहते थे उतना पावर मिला नहीं है, और भिंगरी गेंदबाजी के खिलाफ यहाँ पर एक क्लासिकल शॉट खेलना चाहते हैं, अपने एक्सपीरियंस और टैलेंट का भरमार दिखाना चाहते हैं सचिन नायक। ओह, अगली गेंद इस बार बहुत ही अच्छा, बॉडी से काफी क्लोज गेंद की है, स्टंप्स को टारगेट किया है, ज्यादा कटाने की कोशिश की नहीं है गेंद को, क्योंकि जानते हैं कि सचिन नायक ने यहाँ पर पढ़ लिया है कि कहां पर गेंद आएगी, और एक अच्छा एक सुरक्षित शॉट खेलना चाहते हैं ऑफ साइड की दिशा में। स्कोर की अगर बात की जाए 14 रन है स्कोर कार्ड पर, और एक और डॉट बॉल। और मैच की अगर बात की जाए तो इस मैच में अपनी पकड़ मजबूत बनाने का काम कर लिया है उमेश 11 ने, जहां पर पहले बल्लेबाजी करते हुए धुआंधार बल्लेबाजी की, अपने फॉर्म को बरकरार रखा, रनों को लाते रहे, और इस मैच में भी नाबाद पारी खेलकर अपने टीम का सम्मान और स्कोर काफी मजबूती से आगे लेकर चले यहाँ पर उमेश 11 के कप्तान यानी कि नाना प्रथमेश पवार उर्फ नाना, जिनकी बल्लेबाजी की जितनी तारीफ की जाए उतना कम, और अपने 100 का आंकड़ा पूरा किया। और अली के सामने एक युवा तेज तर्रारा गेंदबाज डॉट गेंद के साथ शुरुआत की है। अजहर की अगली गेंद पर अली ने अजहर की गेंद को भेजा है बाहर,
और अंपायर देख रहे हैं, दूरी को नाप रहे हैं और 2 उंगलियों का इशारा करके बताया है लॉन्ग ऑन की दिशा में, सॉरी मिड विकेट की दिशा में गेंद गई है 2 रन के साथ। तो एक अच्छा गेंदबाज, एक युवा गेंदबाज यहाँ पर, एक ऐसे बल्लेबाज, एक मजा हुआ बल्लेबाज, एक जांबाज बल्लेबाज, 40 प्लस का एक मायना सा बल्लेबाज अली को थोड़ी सी चुनौतियां जरूर दे रहा है। और ये अच्छी गेंद है, बड़ा लंबा खींची हुई ये गेंद थी, सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड खेलना चाहते थे लेकिन एंगल से थोड़ा सा बीट कराया और विकेट कीपर भी बीट हुए। 1 रन यहाँ पर मिला है और मैच, मेरे ख्याल से मैच औपचारिकता ही रह गई है। मैच को काफी आसानी से अपने नाम करने के काफी करीब और जीत की दहलीज पर हमें नजर आती हुई उमेश 11। और इस बार थोड़ी सी भटकी और अंपायर, बिल्कुल अंपायर भी थोड़ा सा घूमेंगे और वाइड का इशारा करेंगे और 1 रन और जुड़ेगा खाते में। स्कोर की अगर बात की जाए 17 रन, सेमीफाइनल का मैच, फाइनल से पहले का फाइनल और आज फाइनल में आगमन करने वाला ये मैच और साथ ही साथ आज हमारे डोंगरी राजा मोरिया माजा उनका आगमन भी है। एक स्पेशल डे है, एक सुपर संडे है और ये दिन बप्पा के आशीर्वाद से किसके लिए और ज्यादा स्पेशल होगा वो देखना होगा, वो हमें पता चल जाएगा इस मैच के बाद, जहां पर हम इंतजार कर रहे हैं पुरंदर के सिकंदर का और साथ ही साथ कौन होगा रब्बर का बब्बर। और इनामी राशियों की भी अगर बात की जाए तो फर्स्ट प्राइज ₹1,00,000 की इनामी राशि है, 50,000 सेकंड यानी कि रनर अप के लिए और साथ ही साथ बेस्ट बैट्समैन के लिए ₹1,500 की इनामी राशि, साथ ही साथ बेस्ट बॉलर के लिए ₹1,500 की इनामी राशि और साथ ही साथ रब्बर के बब्बर यानी कि मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए ₹2,500 की इनामी राशि और चमचमाती हुई ट्रॉफियां। और अगली गेंद, इस बार एक अच्छा शॉट खेला है, फिर से गेंद को बाउंड्री से फरार किया है, 4 मिला है लेकिन फाइनल में जहां पर हमें पहले फाइनलिस्ट मिल चुके थे, ऑलरेडी हमारे जो पुरंदर चषक 2024 सीजन 2 के ऑलरेडी पहले फाइनलिस्ट यानी कि ओम साई बैंड्रा जहां पर विराजमान थी और अब हमें मिल गया है कि पुरंदर के सिकंदर की तरफ और एक कदम अपना आगे बढ़ाते हुए हमें उमेश 11 ने डोमिनेंट परफॉर्मेंस के साथ फाइनल में प्रवेश कर लिया है। तो कॉन्ग्रेचुलेशंस यहां पर उमेश 11 और ओम साई बैंड्रा के लिए। धन्यवाद डीजे। दरम्यान या आज स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार्य राहिले असे संभाजी ब्रिगेड दक्षिण मुंबई जिल्हा महिला अध्यक्षिका सन्माननीय सौ श्रीमती भारती पाके मॅडम आणि त्यांच्यासोबत मात्र त्यांचे सहकारी कार्याध्यक्ष दक्षिण मुंबई जिल्हा संभाजी ब्रिगेड सन्माननीय मनोज पाके साहेब सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी सिंग पॅकर आयोजित पुरंदर चषक 2024 भव्य मर्यादित षटकांची